मग काय म्हणता पोट्ट्यो. सगळ्यात पहिले सगळ्याले जय भीम जय शिवराय. आज आपण चाललो होतो पारवेले कायले, तर आज परव्याची यात्रा होती रे बा. मग काय दिसलं का नाही आपल्याला वाघ. अरे लय भारी वातावरण असतं रे बा इकडचं परव्याची यात्रा म्हटल्यावर. मग आमचं लहानपण पूर्ण यात्रेनंच गेलं रे बा. तेवढ्यात काय वाघानं धरलं का नाही एका माणसाले, ही इथची प्रथा आहे रे बाबा. म्हणजे वाघ वगैरे येत असतात आणि सगळे त्यांना मानकरी वगैरे मानतात. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगायची झाली तर ही आहे आमचा सगळ्यात जुना वाघ रे बा. त्यानंतर काय इथं पाहत होतं थोडा वेळा नुसती गर्दी वाढत होती रे बा. मग बघा ना कशी पब्लिक जमा होत होती का नाही. कारण की हे जे हिची यात्रा आहे ना, सर्व गाव मिळून मग साजरी करतात रे बा. त्यातनी सगळं नाचत गातात जल्लोषनं इथं हा सण साजरा होतो. म्हणजेच तो म्हणजे आमची ही यात्रा. आम्ही लहानपण पूर्ण आमच्या या यात्रेमध्ये गेल्या म्हणून आम्हाला म्हणजे फार चांगलं वाटत होतं रे बा. तेवढ्यात नाही काय बघा ना कसं घेतले सगळ्यांनी उधळ. नुसतं ढोलकी वाजत होती, पण ढोलकीवर असा ताल पकडला होता ना सगळ्यांनी. काय सांगायचं तुम्हाला. त्यानंतर काय मला दिसले तरी बा आपल्या फोगाचे पोट्टे. काय तर त्यांनी पण घेतलं होतं चांगलंच उधळ. बघा ना कसे नाचत होते. अरे कुठं दम काढतात. तेवढ्यात दिसलं मला हे झाकण झुलं. म्हणे बाई घे म्हणे आपल्याला पण ब्लॉकमध्ये. म्हटलं काय विषय आहे का त्याचा. मग काय त्यातनी घातली तुमच्या भावाने त्याला लात. लात घातल्याच्या नंतर पण कसं बोंबलत होतं. म्हटलं चाल दे म्हटलं बाबा तुमचेच दिवस आहे. त्यानंतर काय मग काय तिथनं ते झाल्याच्या नंतर सगळे दर्शनाला आतमध्ये जात होते. पण तुमच्या भावाला काय तिथून जाता येत नव्हतं. मग बाहेरूनच म्हटलं दर्शन घेतलेलं बरं राहतात. त्यानंतर काय तुमच्या भावाने तिथनं दर्शन घेतल्याच्या नंतर म्हटलं थोडंसं बघा म्हटलं. थोड्या वेळानंतर नुसती गर्दी वाढत होती. अजून काय पॉईंट ऑफ व्ह्यू भेटतं काय सांगावं. त्यानंतर काय तेवढ्यात दिसले आपल्या गावाचे हे झाकण झुले. म्हणे घ्या म्हणे आम्हाला बी ब्लॉकमध्ये. मग काय तिथून गेलो बरं खाली. खाली काय चालू होतं तर महाप्रसादाची तयारी. मग काय तिथून पाहत होतं काय नुसती गर्दीच होती रे बा. तेवढ्यात भेटला रे बा हे हरीशदा. त्याला मग केला जय भीम. तिथून निघालो रे बा घराकडं कायले. तर मग आज जायचं होतं आकाशदाला सोडाले. आकाशदा झालं त्यानंतर हे झाकण झोलं आणि हे घाटरू झालं. हे चालले होते आज ट्रकावर. म्हटलं भेटू आता नेक्स्ट ब्लॉकमध्ये.